रामकृष्ण हरी माऊली. अभंग आणि कीर्तन हे कुणाच्या पण घरी होत नसतात. अभंग आणि कीर्तन हे फक्त नशीबवानच्या घरी होत असतात. आणि त्याच प्रकारे मुलगी हे फक्त भाग्यवानच्या घरी जन्माला होती. त्या मुलीबद्दल काय सांगावे. ती छोटीशी चिमणी असते. जेव्हा घरात मुलगी जन्माला येते त्यावेळेस त्या बापाचा आनंद असतो. सर्वांना वाटतं मुलगी आली, मुलगी आली, लक्ष्मी आली. पहिली मुलगी लक्ष्मी असते हे खरं, पण ती मुलगी एक कुणाची तर आई होणार असते, कुणाची बहीण असते. ती मुलगी त्या बापाच्या घरातली छोटीशी 5 वर्षाची चिमुकली असते, चिमणी असते, चिवचिव असते. सतत ते अंगणामध्ये चिव करत असते. पप्पा आला का नाही, पप्पा आला, मम्मी पप्पाला पाणी दे, मम्मी पप्पा या बसा बसा, पप्पा जेवण करा, पप्पा मला काय आणलं खायला, असं विचारणारी ती एक चिमुकली असते. 5 वर्षाची असते. ती चिमणी 10 वर्षाची होती, 15 वर्षाची होती. जसं जसं वर्ष जातं तसं तसं वय वाढतं आणि ती मुलगी कन्या हे लग्नाला येते. लग्नाला आल्यावर पहिलं तिचं टेन्शन हे बापालाच असतं. आता काय होणार, माझी मुलगी लग्नाला आली. बाप खूप करत असतो तिच्यासाठी. तिचं लग्न होतं. सर्वजण म्हणतं खूप दिलं बापाने, खूप दिलं, लय दिलं, लावून दिलं. पण एवढं देऊन सुद्धा त्या बापाच्या मनात सतत धगधग असती. माझ्या मुलीला मी एवढं दिलं पण मी काही नाही, मी कमी दिलं. एवढं देऊन सुद्धा माझ्या मुलीचं चांगलं होईन का, माझी मुलगी संसार राहीन का, रमेन का, तिचं परमेश्वराला चांगलं होऊ दे. अहो सर्वजण म्हणतात खूप दिलं बापाने खूप दिलं. पण त्या बापाला वाटतं की मी माझ्या मुलीसाठी, माझ्या चिमणीसाठी काहीच नाही दिलं. जेवढं दिलं तेवढं कमीच आहे. हे प्रत्येक बापाच्या मनात असंच असतं. ज्यावेळेस लग्न होतं मुलीचं त्यावेळेस बाप हा रडताना कधीच कुणा दिसत नाही. पण ज्यावेळेस मुलीचं लग्न होतं त्यावेळेस एकदा त्या बापाच्या चेहऱ्याकडे बघा. तो बाप मुलीच्या समोर यायला लाजत असतो, बेत असतो का काही माझ्या डोळ्यातलं पाणी कुणाला नाही दिसलं तरी माझ्या मुलीला दिसणार. जरी ते पाणी नसलं तर माझी मुलगी ओळखणार. हे पप्पा तुम्ही रडताय, पप्पा तुम्ही रडताय. मुलीचं लग्न होतं, त्याला वाटतं मुलगी ओळखीन, पप्पा रडताय. पण त्या वडिलांचं हृदय हे रडत असतं, पण डोळ्यावर अश्रू असतात. डोळ्यावर चेहऱ्यावर हसणं असतं, पण हृदय हे त्याचं रडत असतं. माऊली, हृदय हे त्याचं बापाचं रडत असतं. विचारा त्या भावाला ज्याला राखी पौर्णिमाला राखी बांधायला बहीण नाही. विचारा त्या वडिलांना ज्याला कन्यादान करण्यासाठी कन्या नाही. अहो कन्यादान हे खूप मोठं दान आहे. हे कुणी माणूस करू शकत नाही. त्याला डबल काळीज लागतं, डबल काळीज. एवढं सांभाळणं मी आणि त्याला कन्यादान करणं हे पण भाग्यवानच आहे. हा पण भाग्यवानच करू शकतो. म्हणून म्हणतो कन्या हे कुणाच्या पण जन्माला येत नाही, घरात जन्माला येत नाही. तर कन्या ही फक्त भाग्यवानच्या घरात जन्माला येते. काय माऊली. त्या मुलींना पण सांगू इच्छितो, मुलींनो पप्पा हे तुमचे वडील आहेत. तुम्हाला